स्नेनियर्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। हा जो व्हिडिओ बनवत आहे की अपडेट देतो आहे ही केंद्र प्रमुखची जी परीक्षा आहे त्या परीक्षेच्या संदर्भानं आणि जे काही आंदोलन होणार आहे, उद्याला जो आंदोलन सुरू होत आहे, 12 तारखेला जो आंदोलन सुरू होत आहे त्या संदर्भात सुद्धा अपडेट असणार आहे। काही विद्यार्थी जे ओळखीचे आहेत, जे शिक्षण सेवक म्हणून लागलेले आहेत किंवा जे विद्यार्थी आता शिक्षक भरती करता पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन केलेलं आहे, त्यात काही आपले शिक्षक बांधव सुद्धा आहेत, तर ते सुद्धा विचारणा करत आहेत की वेगवेगळे विषय जे आहेत त्यांचे शिक्षण सेवकाचा विषय रद्द होण्याचा, नंतर पवित्र पोर्टलच्या जागा किती येणार आहेत त्या, सोबतच शिक्षकांनी जी परीक्षा दिलेली आहे त्या परीक्षेचा रिझल्ट कधी लागेल, जे केंद्र प्रमुखाची जी परीक्षा आहे तर ते परीक्षेचा रिझल्ट कधी लागणार आहे, या संपूर्ण बाबींचं अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। माझ्या चॅनलला आपण पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारा कोणताही जे अपडेट्स असेल ते अपडेट आपण आपल्या चॅनलला कायमस्वरूपी देत असतो। तर शिक्षक बांधवांना एक लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपली जी परीक्षा आहे ती परीक्षा कधी झाली, तर परीक्षा 3 आणि 4 फेब्रुवारीला आपली ही परीक्षा झालेली आहे। ही परीक्षा IBPS ने घेतलेली आहे। IBPS ला या सर्व गोष्टी करण्यासाठी म्हणजे टेंडर दिलेला होता, पण शासनाकडे अजूनही त्याचा रिझल्ट आलेला नाही। परंतु विधानसभेमध्ये आपले दादाजी भुसे जे आहेत, शिक्षण मंत्री आहेत, यांनी जेव्हा एका लक्षवेधीचं उत्तर देताना त्यांनी सांगितलं की आम्ही जे रिझल्ट आहे या केंद्र प्रमुखाचा रिझल्ट आम्ही याच आठवड्यामध्ये आम्ही लावतो आहे आणि गेल्या 4 ते 5 दिवसापासून आज रिझल्ट लागेल अशी अफवा संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेली आहे। या ज्या जागा होत्या, या जागा 2400 पेक्षा अधिक जागा या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केंद्र प्रमुखांच्या होत्या आणि ऑलमोस्ट सर्वजण जे या ठिकाणी ज्यांनी परीक्षा दिलेली आहे सर्व पदावर असलेले आहेत, 6 वर्षापेक्षा जास्त यांची सेवा सुद्धा झालेली आहे। तर असे सर्व जे शिक्षक बांधव आहेत, आपले शिक्षक बांधव आहेत, यांना चाहूल लागलेली आहे की रिझल्ट कधी लागणार आहे। तर ही जी अफवा आहे या अफवेला बळी न पडता आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की ज्या वेळेला वेगवेगळ्या माध्यमातून म्हणजे जे काही काम करणारे मंडळी आहेत, या मंडळीच्या माध्यमातून ज्या वेळेला आयुक्तालयाला विचारण्यात आलं किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी उत्तर मात्र सांगितलं की जरी दादाजी भुसे यांनी असं म्हटलं असेल तरी पण जे रिझल्ट आहे तर हा रिझल्ट अंतिम टप्प्यात आलेला आहे, त्यामुळं आपण घाई न करता आपण पुन्हा 1 वीक आपल्याला वाट बघावं लागणार आहे, 1 आठवड्यात आपल्याला वाट बघावं लागणार आहे। एका आठवड्यामध्ये आम्ही नक्कीच रिझल्ट लावू, कारण सर्व गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत असं त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। म्हणून जे काही शिक्षक बांधव आहेत त्या शिक्षक बांधवांना मी सांगू इच्छितो की तुर्तास आपल्याला तरी पुन्हा 1 आठवडा या रिझल्टला लागणार आहे, त्यामुळं आपण कोणतेही जे अफवा असेल त्या अफवाला आपल्याला बळी पडायचं नाही आहे। ज्या गोष्टी असतील त्या गोष्टी आपल्याला क्लिअर होणार आहेत, ते न्यूज चॅनलवरती दिसेल आपल्याला, आपणही आपल्या स्नेनियर्स आर्ट ऑफ टीचिंग चॅनलला त्याचा अपडेट देऊ, जसंही रिझल्ट लागेल तसं आपणही ते साईट चेक करत राहा, कारण हा जो रिझल्ट आहे हा रिझल्ट खूप दिवसानंतर ही केंद्र प्रमुखाची परीक्षा झाली आणि आपल्याला असं वाटत आहे की मी केंद्र प्रमुख बनणार आहोत, प्रत्येकाला असं वाटत आहे की माझा चांगला पेपर गेलेला होता आणि रिझल्ट जर आला तर नक्कीच मी सुद्धा केंद्र प्रमुख बनेल। मग दुसरी एक बाब अशी की केंद्र प्रमुखाचा जो काही वेतन श्रेणी आहे ती S15 असल्यामुळे त्यांना सुद्धा यांना महत्वाचा हा सुद्धा विषय असतो की लवकर कधी हा S15 आपल्याला मिळेल, त्यामुळं सर्व शिक्षकांना सांगू इच्छितो की रिझल्ट लवकरच लागणार आहे। दुसरा विषय जो आहे तो विषय असा आहे की उद्या होणारा जो काही आंदोलन आहे, युवा न्याय जी काही आपली संस्था आहे, संघटना आहे, या संघटनेच्या माध्यमातून संदीप कांबळे सर यांच्या नेतृत्वामध्ये आझाद मैदान येथे हा नेतृत्व आपला आंदोलन होणार आहे, एल्गार आंदोलन 2। एल्गार आंदोलन 1 जो आहे तो हिवाळी अधिवेशनामध्ये झालेला होता आणि त्याचे आउटपुट आपल्या सर्वांना मिळालेलं आहे। पवित्र पोर्टल जे आहे ते सुरू झालेलं आहे। वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी या ठिकाणी आपलं एल्गार आंदोलन किंवा आंदोलन सुरू आहेत आणि त्या माध्यमातून मागण्या मात्र सारख्याच आहेत, कारण सर्वांना अमर्याद प्रिफरन्स आपल्याला मिळाला पाहिजे असं प्रत्येकाची भावना आहे आणि नक्कीच ते मिळायलाच पाहिजे, तरच विद्यार्थ्यांचा या ठिकाणी फायदा होणार आहे। त्यामुळं जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी उद्या 10 ते 11 वाजेपर्यंत आझाद मैदानावर पोहोचणं अत्यंत गरजेचं आहे, कारण समस्या आपली आहेत, लढा सुद्धा आपला असणार आहे। सर्वांनी एकत्र येणं, चांगलं नेतृत्व आपल्याला मिळालं तर सर्वांनी सुद्धा त्यासोबत असणं गरजेचं आहे। मी सुद्धा येतोय, आपण सुद्धा या, हे मी सर्वांना आवाहन करतो आहे। अजून काही जरी बाबी असल्यास, अडचणी असल्यास आपण नक्कीच स्नेनियर्स आर्ट ऑफ टीचिंगच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे काही लिंक्स दिल्या आहेत त्या लिंकला जॉईन व्हा, माझ्याशी संपर्क करा। आजच्यासाठी एवढंच। आपल्याला हा व्हिडिओ, ही माहिती आपल्याला नेमकी कशी वाटली ही नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा। धन्यवाद।